मी म्हणलंच ना, अहो ह्या स्तरावर नका जाऊ, विनंती करतोय. पहिले बिहारी, मग आमचे उत्तर भारतीय मतदार, मग जैन मतदार, मग हिंदी भाषिक, मग गुजराती, आता भोईर पाटील. हिंदू, मराठी आणि दलित यांच्या विरोधी मतदार भूमिका घेणार तुम्ही, अशी मांडणी करणार. मग ही करताय तर मुस्लिम दुबारची का करत नाहीत? हे अधोरेखित करायला नको. कुठेतरी मवियामध्ये आम्हाला संधी हवी म्हणून या थरावर जाणं हे नव्हे बरे. मी सुरुवातीलाच म्हटलं की आम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर देत नाहीत, पण निवडणूक आयोग आणि निवडणुकीतली मतदार यादी याच्या आड आमच्यावर हल्ला केला, प्रतिहल्लाच करणार, प्रतिहल्ला सडकून करणार. मग तुम्ही जर हा प्रश्न मला विचारत असाल, निवडणूक आयोगातले अधिकारी भाजपचा असल्यासारखे वागतायत, तर माझा आरोप थेट आहे, राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी मुस्लिम धार्जिने, मुस्लिम दुबार मतदारांची भूमिका तळी का उचलतायत. लोकसभा निवडणुकीत सुद्धा आकडेवारी दाखवते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, सांगलीपासून मुंबईपर्यंत तुम्ही सगळी दुबार नावं वाचली. तुमचा आग्रह निवडणूक आयोगामध्ये जाऊन की दुबार नावं रद्द करून ज्या सुधारित याद्या त्याच्यावर असणार आहे का? ऑलरेडी केली, आम्ही ही मागणीच केली आहे, आता तुमच्या समोरही करतो. दुबार मतदार आणि त्यातही मुस्लिम दुबार मतदार या विषयामध्ये किंवा सर्वच दुबार मतदार निवडणूक आयोगाला काम करावंच लागेल. त्यांनी नाही केलं तरी प्रचलित पद्धतीत आमचे अधिकार आम्हाला माहिती आहेत. ते बूथ प्रमुख, तो BLA1, ते BLA2, ते पोलिंग एजंट, आम्ही ते करणार. आम्ही निवडणुकांपासून पळ काढणारे नाहीत, हे आम्हाला स्पष्ट करायचं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं लागेल. आणि मग तोच विषय करायचा असेल तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं काय करायचं? मग मी त्यांना प्रश्न विचारतो की लोकसभेच्या निवडणुकात निवडून आलेल्या तुमच्या खासदारांना राजीनामा द्यायला सांगा, मग ही मांडणी करा. आहे ना मतदार यादीमध्ये झोल तुम्हाला वाटतं? मग लोकसभेत तुमच्या बाजूने लागला तर बरा, विधानसभेत तुमच्या विरोधात गेला तर चूक. कुठलीही दुतोंडी भूमिका. आणि पहिलं लोकसभेतल्या खासदारांना आणि विधानसभेत निवडून आलेल्या तुमच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावा आणि मग ही भूमिका मांडा. नाहीतर प्रचलित पद्धतीप्रमाणे आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीत या, पळ काढू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.